माझ्या बायकोचा 21 मेला उन्हाळ्यात मृत्यू झाला. हा विक्रमी उन्हाळ्यांपैकी एक होता. दिवसा सूर्य जणू काही आग ओकत असायचा, पण रात्री हजारो लहान हिरे आकाशात चमकताना दिसायचे आणि मस्त वारा सुटलेला असायचा. अपर्णा आणि मी त्या रात्री बाहेर कारच्या टपावर बसायचो. ती आकाशाकडे बोट करून मला तारे आणि ग्रहांबद्दल सांगायची आणि मी काही ग्रहांची नावं घ्यायचो. मला त्यातलं काहीच कळत नव्हतं, पण मी तिला हसवण्यासाठी चुकीची नावं घ्यायचो. मी अपर्णाला पहिल्यांदा एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो होतो. ही एक सरप्राईज पार्टी होती आणि मला मित्रासाठी एक विशेष अर्थ असणारं गाणं वाजवायला सांगितलं होतं. सरप्राईज वगैरे आधी ओरडून झालं आणि नंतर जोरात नाच, गाणी आणि मद्यपान सुरू झालं. मी पेयपान करणारा माणूस नव्हतो, म्हणून मी एका कोपऱ्यात संकोचाने उभा होतो, माझी गिटार या दारुड्या लोकांपासून वाचवत. तेव्हा कुरळ्या केसांची आणि निळ्या डोळ्यांची एक मुलगी माझ्याजवळ आली आणि मला सांगायला लागली की माझ्यासारख्या संगीताची जाण असणाऱ्या व्यक्तीने असं कोपऱ्यात बसून राहायला नको. तिने मला तिच्यासोबत नाचण्याचा आग्रह धरला आणि अशा प्रकारे मी अपर्णाला भेटलो. वेडी आणि आकर्षक अपर्णा. ती झोपेतच मरण पावली होती. डॉक्टरांनी सांगितलं की तिला वेदना जाणवल्या नाहीत, पण ती का मरण पावली याची त्यांना कल्पना नव्हती. ती जणू काही शरीरातून निसटली आणि मला मागे सोडलं. अपर्णाच्या मृत्यूने मला खूप मोठा धक्का बसला. माझं आणि तिचं कोणी जवळचं नातेवाईक नव्हतं. आमचं 2च महिन्यांपूर्वी कोर्टात लग्न झालं होतं, पण आम्ही त्याआधी कितीतरी वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. मी अंत्यसंस्कार करून अशा अवस्थेत घरी आलो की स्टुडिओच्या जमिनीवर तिचे रंग, भांडी आणि तिचे बरेच कॅनव्हास पुढचे 3 दिवस तसेच पडून होते. माझ्या जवळच्या मित्रांच्या मदतीने मी 2 वर्षांनी या नैराश्याच्या गर्दीतून बाहेर आलो. आधी मला त्यांचा यासाठी राग यायचा. माझ्या दुःखात अडथळा आणण्याची त्यांची हिंमत कशी झाली. पण नंतर मला जाणवलं की मला त्या आधाराची किती नितांत गरज होती. मी त्यांच्याशिवाय निराशेच्या गर्दीतून कधीच बाहेर पडू शकलो नसतो. जर त्यांनी काहीच केलं नसतं तर माझं काय झालं असतं. मला त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्यांच्यामुळेच मला रिया भेटली. रिया अपर्णापेक्षा खूप वेगळी होती. तिचे डोळे करडे होते आणि तिचे केस तिच्या स्वभावासारखे लालसर छटा असलेले होते. रिया इतक्या सहजपणे चिडायची की मला कधी तिच्या रागाची गंमत वाटायची. अपर्णा कधीच कोणावर इतकी चिडायची नाही. तिची झोप पण बेताची असायची. ती बाजूच्या खोलीत गाणं गुणगुणत पेंट करत बसायची आणि मी नेहमी तिचं गाणं ऐकत झोपी जायचो. सकाळी मी उठायचो तेव्हा रात्रभर झालेलं पेंटिंग सकाळी समोर टांगलेलं असायचं. मी रियासोबत आनंदी होतो आणि जरी मी अपर्णाला कधीच विसरलो नाही, तरी तिच्या मृत्यूचं दुःख हळूहळू कमी होऊ लागलं. काही महिन्यांनी मी रियासोबत काही मित्रांच्या साक्षीने लग्न केलं आणि ती माझ्या घरी येऊन राहायला लागल्यापासून मला भयानक स्वप्न पडू लागली, जी मला जवळजवळ खरी वाटायची. मला घरात अपर्णा दिसायला लागली होती. कधी कोपऱ्यात रडत किंवा ओरडत असायची. तिचा चेहरा जखमांनी भरलेला असायचा. कधी तिचे पेंटिंग्स जे जिवंत असताना तिने काढले होते ते विचित्र स्वरूपात मला दिसायचे. पण एक पेंटिंग होती जिने मला इतरांपेक्षा जास्त घाबरवलं. त्यात अपर्णा अंधाऱ्या खोलीत ओरडत बसली होती, नेहमीप्रमाणेच. पण तिचे डोळे करडे दिसत होते आणि केस लाल होते. तिच्या डोळ्यांमध्ये भीती आणि वेदना दिसत होती. या घटनेच्या 1 महिन्यानंतर ती मला आता जागेपणीही दिसायला लागली. ती मला कामावर, पार्कमध्ये, खरेदी करताना, कारमध्ये, रस्त्यावर, मित्रांच्या घरी, एवढंच नाही तर मी परदेशात फ्रान्सला काही दिवस कामासाठी गेलो होतो तेव्हाही दिसली होती. प्रत्येक वेळी ती माझ्याकडे टक लावून पाहायची. मी रियाला सांगितलं नाही. मी कोणालाच सांगितलं नाही. तुम्ही लोकांना कसं सांगाल की तुमची मेलेली बायको तुम्हाला पछाडत आहे. मला माहीत नाही मी अपर्णाला असं किती काळ पाहत होतो. आठवडे, महिने.
पण ती मला एकदा शेवटची दिसली. माझ्या समोरच्या रिकाम्या डेस्कवर बसली होती. तिच्या हात आणि पायांवर जखमा होत्या. ती माझ्याकडे टक लावून पाहत होती आणि त्यामुळे मला माझ्या कामावर लक्ष देता येत नव्हतं. नंतर ती गायब झाली, पुन्हा नाही दिसली. पण त्याऐवजी दुसरं काही घडायला लागलं. मला ती माझ्या जवळ आहे हे जाणवायचं. नजरेच्या कोपऱ्यात दिसायची, पण तिथे मान वळवली तर काहीच नसायचं. मी दुर्लक्ष करायचो. भीती वाटायची हे कबूल करायला मी तयार नव्हतो. मला या सगळ्याचा त्रास होत नव्हता, पण मला भीती होती की जर मी याचाच विचार करत राहिलो तर माझं मानसिक आरोग्य बिघडेल आणि याचा रियाला जास्त त्रास होईल. म्हणून मी या सगळ्याकडे फक्त दुर्लक्ष केलं आणि काही काळानंतर माझं आयुष्य पुन्हा सामान्य झाल्यासारखं वाटलं. पण काही आठवड्यांपूर्वी मी ते पहिल्यांदा पाहिलं. मी बेडवर पडलो होतो. रिया माझ्या बाजूला गाढ झोपली होती. मध्यरात्र झाली होती. त्या रात्री चंद्र नव्हता, काळोखी रात्र. मी का उठलो होतो हे कळायला मला थोडा वेळ लागला. दारात कोणीतरी उभं होतं. फक्त एक मानवी आकार दिसत होता. स्पष्ट काही दिसत नव्हतं, पण निळे डोळे दिसत होते. मला अपर्णाची आठवण झाली, पण मला याची खात्री होती की अपर्णा मला कधीच काही करणार नाही, माझं काही वाईट करणार नाही. माझी बायको होती ती, आणि तिचं माझ्यावर प्रेम होतं नाही का. रियाला झोपेत माझी हालचाल जाणवली. तिने मला झोपायला सांगितलं. मी फार थकलो होतो. माझा भास समजून मी पुन्हा झोपलो. ती मानवी आकृती 4 आठवडे माझ्या बेडरूममध्ये दिसत होती, पण ती घाबरवत नाही आहे. असं वाटतंय ती आमचं संरक्षण करत आहे. अपर्णा मला काहीच करणार नाही, म्हणून ही आकृती पण मला काहीच करणार नाही. पण काल रात्री ती खूप जवळ आली. बेडच्या जवळ राहून आम्हाला पाहत होती आणि पहिल्यांदाच मला भीती वाटली, कारण त्या निळ्या डोळ्यांमध्ये रागाशिवाय काहीच नव्हतं. पूर्ण उग्र, हिंसक रोष दिसत होता. पण अपर्णा मला कधीच काही करणार नाही हे मला पूर्ण माहीत आहे. मी आज सकाळी उजाडण्यापूर्वीच उठलो. मला खिडकीतून चंद्र आणि तारे अंधारात चमकताना दिसले. रिया अजूनही माझ्या शेजारी माझ्या हातावर डोकं ठेवून झोपली होती. मला तिची झोप मोडायची नव्हती, म्हणून तसाच पडून राहिलो आणि मला पुन्हा झोप लागली. कित्येक तासानंतर उजाडल्यावर मला जाग आली. बेडरूमच्या खिडकीतून पूर्ण उजेड आत येत होता. रियासुद्धा जागी होती. तिचे ओठ हलत होते, पण ती काय म्हणत होती हे ऐकू येत नव्हतं. ती उठून बसली होती आणि माझ्याकडे बघत होती. एक हात माझ्या हातावर आणि दुसरा माझ्या मानेवर दाबला होता आणि ती घाबरलेली, खूप घाबरलेली दिसत होती. हे ठीक नाही आहे. रिया कधीही घाबरत नाही. सर्वात भयंकर हे होतं की मला हलता येत नव्हतं की बोलता येत नव्हतं. हे माझं एखादं वाईट स्वप्न तर नसेल. मी पुन्हा झोपलो स्वप्नातून बाहेर येण्यासाठी. जेव्हा मी पुन्हा उठलो तेव्हा आमच्या बेडरूममध्ये बरेच लोक जमा झाले होते. मी गोंधळलो. बाहेरून लोकांचा आणि सायरनचा आवाज ऐकू येत होता. पण कोणीतरी माझ्या कानात कापूस घातला आहे किंवा माझं डोकं पाण्याखाली गेलं आहे, अशा प्रकारे लांबून हा आवाज येत होता. मी पाहिलं, रिया दारात उभी होती आणि रडत होती. मला तिला हाक मारायची होती. काय झालंय हे विचारायचं होतं, पण मी करू शकलो नाही. आता मात्र मला भीती वाटली. हे स्वप्न नव्हतं. मी स्वतःला जागा ठेवण्यासाठी धडपड करत होतो, पण 1 मिनिटानंतर मी प्रयत्न करणं सोडलं. मला यापुढे रियाला रडताना पाहता येईना आणि झोपेच्या पुन्हा स्वाधीन होत असताना मला एक गडद आकृती दिसली, जी इतर कोणाच्या लक्षात आली नाही. ती रियाच्या अगदी मागे उभी होती. ती माझ्याकडे बघत होती. तिचे डोळे आनंद झाल्यासारखे चमकत होते, पण हे डोळे गडद निळे होते. हे अपर्णाचे डोळे नव्हते. मी यापूर्वी कधीही न पाहिलेल्या एका विचित्र खोलीत उठलो. कोणताही प्रकाशाचा स्रोत नसताना खूप सावल्या दिसत होत्या, पण मी पूर्णपणे पाहू शकत होतो. माझ्या डावीकडे एक दरवाजा होता. हे दार अपर्णाच्या जुन्या स्टुडिओच्या दारासारखं दिसत होतं. म्हणून मी आत गेलो आणि मी माझ्या हॉलमध्ये पोहोचलो. संपूर्ण जग विचित्र दिसत होतं. खूप रंग दिसत होते, जसं कोणीतरी माझ्या दृष्टीवर फिल्टर लावले होते.
माझं गिटार भिंतीवर लावलं होतं, पण ते गिटार रियाने मला गिफ्ट केलेलं गिटार नव्हतं जे मी हल्ली वाजवायचो. हे गिटार 21 मेपासून अडगळीत टाकलेलं होतं. 3 वर्षांपूर्वी मी अपर्णासाठी ते वाजवलेलं होतं. मला त्या गिटारकडे पाहणं सहन होईना. मला ते पाहून अपर्णाची आठवण यायला लागली. तिच्यासोबतचे प्रसंग आठवू लागले. म्हणून मी ते गिटार तोडून टाकलं. मी त्याचे हजारो लहान तुकडे केले. त्या तुकड्यांवरून चालत पुढे आलो. बाजूला टेबलावर सांत्वनाची काही पत्रं पडलेली होती. मी बेडरूमचं दार उघडलं. रिया झोपली होती. तिच्या गालावरचे अश्रू सुकून गेले होते. मी ती उठू नये म्हणून शांतपणे बेडच्या कडेला गेलो. तिने झोपेत सुद्धा माझ्या उशीला घट्ट कुरवाळलं होतं. बेडच्या कडेला तिच्याकडे पाहत असलेल्या या काळ्या सावलीची तिला काहीच कल्पना नव्हती. ती माझ्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.